तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यानंतर देव स्वतः तुम्हाला पूर्ण करेल, दृढ करेल आणि सबळ करेल, कारण ही त्याची इच्छा आहे की आपण शेवटपर्यंत मजबूत होऊन विश्वासामध्ये टिकून राहावं. देव म्हणाला, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. ही देवाची इच्छा आहे. आम्ही विश्वासाने जगावं, विश्वासाने पुढे चालत राहावं, विश्वासामध्ये मजबूत व्हावं, पक्क व्हावं, दृढ व्हावं आणि एक दिवस देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात पोहोचावं. येशूकडे आल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर आमचे आजार बरे होतात, दुःख निघून जातात, जीवनामध्ये खूप शांती येते आणि आम्हाला एका नवीन वेगळ्या आनंदाचा अनुभव यायला लागतो. परंतु हे सगळं होत असताना विश्वासाची किंमत पण आम्हाला मोजावी लागते. सैतान हात धुवून आमच्या मागे लागतो. किती लोकांकडून आम्हाला त्रास होतो, किती लोक आमचा मानसिक छळ करतात, वेगवेगळ्या मार्गाने सैतान आमच्यावर हल्ले करतो. हे सगळं अशासाठी असतं की आमचा विश्वास दुबळा व्हावा, कमकुवत व्हावा, डळमळावा आणि आम्ही मागे जावं. पण वचन म्हणतं, तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यानंतर. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण दुःख सोसत असतो तेव्हा आपण देवाचं आपल्याकडे लक्ष असतं. असं नाही की आपण दुःखामध्ये असताना देवाने आपल्याला सोडून दिलेलं आहे. असं नाही आहे की आपण छळाला किंवा त्रासाला किंवा एखाद्या संकटाला तोंड देत असताना देव आपल्याकडे बघत नाही आहे. त्याचं लक्ष आहे. आणि अशा लोकांकडे विशेष आहे ज्यांना त्याने पाचारण केलेलं आहे, जे येशूच्या रक्तात धुतले गेलेले आहेत, ज्यांना पाप क्षमा झालेली आहे, जे देवाची मुलं बनलेली आहेत. त्यांच्याकडे देवाचं विशेष लक्ष आहे. विश्वासाची जेव्हा किंमत आम्हाला मोजावी लागते तेव्हा अनेक वेळा वाटतं की देव माझी प्रार्थना का ऐकत नाही आहे, देव माझ्या प्रार्थनेला उत्तर का देत नाही आहे. तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा आहे ना की देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे, तुम्ही जेव्हा प्रार्थनेला बसता, म्हणजे व्यक्तिगतपणे देवासमोर बसता ना, तेव्हा खूप बडबड करू नका, शांत रहा. तुम्ही जेव्हा शांत व्हाल तेव्हा तुम्हाला देवाचा आवाज ऐकायला येईल. आणि देव तुमच्या आत्म्यात तुम्हाला एक पक्की खात्री करून देईल की तो तुमच्यावर प्रेम करतोय आणि तो तुमच्या जवळ आहे.